या डॉक्टर डॉक्टर पण PM इथे होते, पण आपल्याला काय असते अजून जास्त बारकावा जायचा आपल्याला. तर तिथे आहे ना टीम असते डॉक्टरांची. त्याचे फॉरेन्सिक टीम म्हणजे त्याचं MD एक शिक्षण झालेलं असतं. ते फक्त PM करण्यासाठी म्हणजे बारकावे आतले बारकावे. म्हणजे एखाद्या कधी कधी कसं असते लोक आधी मारून टाकतात नंतर विहिरीत टाकतात. मग ते कसं कळतंय बाबा ते विहिरीत पडला होता तर त्याला मारून फेकलं होतं ते त्याच्यात कळतं की आतल्या शरीरामध्ये काय बदल होत होते. कधी यांना असं धरलं आणि सोडलं वरून काही दिसत नाही, पण आतून कट केल्यानंतर काय काय ते सगळं दिसते. एखादा माणूस आहे आपण जळून मेला किंवा हे मेला, पण ते आधीच मारला असल्यानंतर त्याला वरून पेट्रोल टाकून जळून टाकलं, मग त्याच्या आतमध्ये धूळ जाते का? आधीच जर मारून टाकलं तर जात नाही. मग हे कुठं कळते? तिथं कळते. जर माणूस खरंच जुळून मेला असेल तर त्याच्या नाकात सगळे कादळी ते धूळ सगळं खूप वसात जातं. ह्या गोष्टी सगळ्या बारकावे कळण्यासाठी ते असतात. एखाद्यानं मी असं धरलं याला किंवा गळ फाडली कोणी तर इथलं हाड तुटते, वरून दिसतंय का आपल्याला? आतमध्ये दिसतं. आणि ते कसं तुटलं? दोरीने तुटलं, हातानं तुटलं, लाकडीने तुटलं, दगडाने तुटलं, हे सगळं बारकावे ते करतात. त्याच्यासाठी तिकडं रेफर आपण की आपल्याला उद्या एखाद्या गोष्टीवर शंका रिवर्स येतात नाही माणसाला. आपण आज जे बोलतो ठीक आहे आम्हाला विश्वास आहे बाय डॉक्टर साहेबांना 100% आम्हाला आहे विश्वास, तुम्हाला बी असं, पण आपल्याला अजून याच्या पुढे जायचं ना. एकदा आपण हे केलं इथं PM केल्यानंतर अजून दुसरीकडे नाही केलं. फक्त काय उशीर होतो आज सकाळ होत म्हणजे नाईटला काय करत नाही, त्यांचे नियम असतात. हां तुम्हाला माहिती आहे. माझं नाव ज्योती कैलासगिरी, राहणार गाडेगावात, तालुका जाफराबाद. गाडेगावांमध्ये आमचं एक छोटंसं घर आहे, आमचं एक छोटंसं कुटुंब आहे. गुरुवारच्या दिवशी माझ्या घरचे संध्याकाळच्या वेळेला शेताकडे चाललो म्हणून गेले आणि 6-6:30चा टायमिंग असेल तर त्यांनी एक सोबत मित्र पण नेला होता. ते तिकडे शेताकडे गेले, चक्कर मारून येतो म्हणे. आणि त्यानंतर ते खूप वेळ झाला तर आलेच नाही. मला वाटलं त्यांच्यासोबत तो मित्र आहे तर ते शेतात वगैरे झोपायला गेले की काय, तिकडे झोपले असं मला अंदाज वाटला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तर मी आमच्या बाबाला कॉल वगैरे केला, म्हटलं ते तिकडे आले का, त्यांच्या मित्रांना वगैरे विचारलं तर म्हणे नाही आले. मग बाबाला विचारलं आमची आजी आजारी तिकडे गेले का, तर असं 1-2 ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कॉल केले तर नाही म्हणे. आणि त्यांचा मोबाईल ॲक्च्युली घरी चार्जिंगला टाकेल होता. मग त्यामुळं मला जास्त कॉल वगैरे करावं लागले, परेशान झाले मी. तिकडं माझ्या दिराला म्हणलं की शेतात आले का, इकडं तिकडे बरेचसे कॉल केले, पाहुण्यारावळ्यात पण कॉल केले, ते कुठंच नव्हते. आणि मग त्यानंतर आमच्या दिराने बाबाने नंतर येऊन ते ज्या शेतात गेले ते त्या शेताकडे पूर्ण म्हणजे आसपासच्या बऱ्याचशा शेतामध्ये त्यांना शोधलं. तिकडे एक छोटासा डोंगर आहे तिकडे पण शोधलं, झाडं वगैरे. त्यांना असं वाटलं काही त्याच्या मनाने की त्यांनी वाईट वगैरे केलं की काय, सगळं शोधलं पण ते सापडलेच नाही. मग आम्हाला शेवटी वाटलं की आपण एक मिसिंग कंप्लेंट वगैरे देऊन टाकू. तर आम्ही काल टेंभुर्णी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. तर जेव्हा आम्ही कंप्लेंट केली त्याच्या 1-2 तासांनीच ज्या शेतात त्यांना ते गेले होते त्याच शेतामध्ये त्यांची डायरेक्टली बॉडीच मिळाली आम्हाला. आणि त्यांची बॉडी अशा अवस्थेत होती की म्हणजे त्यांचा चेहरासुद्धा ओळखायला येत नाही की ते इतके वाईट परिस्थितीत आढळले. म्हणजे सांगायचं म्हणजे त्यांना मारहाण केलेली होती, जबरदस्त मारहाण केलेली होती. आणि मला त्या मारहाणीमागे डायरेक्टली संशय आहे की त्यांना माझं जे घराचं बांधकाम चालू आहे, सध्याला मला घरकुल भेटलेले, मी घराचं बांधकाम करते. तर त्या घराचं बांधकाम करत असताना बऱ्याचशा लोकांनी मला अडथळा आणला की तू ह्या जागेवर बांधकाम करू नको, हे रस्ता आहे, असं तसं बऱ्याचशा लोकांनी अडथळा आणला. त्या संदर्भात मी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण केली 2-3 वेळेस. तर पोलिसांनी आमची त्यावर काहीच ॲक्शन घेतली नाही. उलट ते म्हणले की तुम्ही जर चुकीचं असेल तर बांधू नका. त्यांनी तिथं आले पण नाही, ॲक्शन पण घेतली नाही, काहीच नाही. आणि त्यानंतर सर त्यांनी जर ॲक्शन घेतली असती तर कदाचित आमच्या घरचे आज जिवंत असते. तुम्हाला कोणावर शंका आहे? जे घर आढळत होते तेच आमच्या शेजारचेच. काय नाव आहे त्यांचं कडुबानाथ हिवाळे, विजू सावंत, बबनलाला, विलास मंत्री, संजू सावंत, प्रल्हाद हिवाळे, अनिल हिवाळे. हे लोक वारंवार यायचे आमच्या त्या जागेवर आणि डायरेक्टली धमक्या वगैरे द्यायची. आणि डायरेक्टली आम्ही ते वाद होताना आम्ही काही व्हिडिओ पण बनवलेले त्यांचे. बरं, तुमच्या पतीची ज्यावेळेस तुम्हाला बॉडी आढळली त्यांना काही मार वगैरे लागलेलं तुम्हाला दिसलं का? त्यांना सर इतकं मारलेलं आहे की अक्षरशः त्यांचा चेहरा पण ओळखायला येत नव्हता. पूर्ण त्यांना पोटात सुद्धा मारलेलं आहे, असा जसं की आपण मुक्का मार वगैरे मारतो ना तसं त्या टाईपचं त्यांना मारलेलं आहे. आणि चेहरा तर बिलकुलच ओळखायला येत नाही. आता तुमची मागणी काय?
सर माझी एकच मागणी आहे की त्या गावामध्ये माझं एकटंच घर आहे आणि वारंवार मी कंप्लेंट करूनही मला न्याय मिळाला नाही आणि न्याय मिळाला असता तर कदाचित ते आज जिवंत असते. माझं एकच म्हणणं आहे की मला न्याय मिळावा, कारण की मला 2 लेकरं आहे, एक मुलगा एक मुलगी, छोटी छोटी माझी लेकरं आहे. आज त्यांनी त्यांच्यासोबत इतकं वाईट कृत्य केलं, उद्या ते मलाही मारू शकते. माझी 2 लेकरं आहे, यांची जबाबदारी कोण घेणार? ठाणे हद्दीमध्ये गाडेगावाने येथील कैलासगिरी हे गुरुवारी सायंकाळी घरातून गेले होते. ते पायात चप्पल वगैरे घातलेले नव्हते, मोबाईल पण त्याने घरीच ठेवला होता आणि ते बाहेर गेले होते. तर ते 2 दिवस घरी आले नाही म्हणून घरच्यांनी आमच्याकडे काल दुपारी मिसिंग दाखल केली होती. त्यानंतर संध्याकाळी 4च्या सुमारास त्यांचं पडीक शेतामध्ये मृतदेह मयत अवस्थेत ते मिळून आले. त्यानंतर आम्ही पंचासमक्ष पंचनामा वगैरे केला. खिशात एक दारूची बॉटल मिळून आली, ती जप्त केली आणि त्यांच्या खिशात जे पैसे होते 7,800 रुपये ते त्यांच्या वडिलाच्या ताब्यात दिले आम्ही. आणि बॉडी आम्ही पंचनामा वगैरे करून पोस्टमॉर्टमकाने टेंभुर्णी येथे सरकारी दवाखान्यात आणले होते. परंतु नातेवाईकांची इच्छा होती की जालना येथे पोस्टमॉर्टम व्हावं, त्यामुळे आम्ही जालना येथे पोस्टमॉर्टमकामी आणलेलं आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवाल जो येईल त्यानंतर पुढील कारवाई होणार. त्यांच्या अंगावर काही मारल्याच्या खुणा वगैरे काही आहे? नाही, प्रथमदर्शनी तिथं पंचनामा केला. जेव्हा आम्ही फोटो शूटिंग घेतले तर कपडे काढून आम्ही बघितले तर एकही जखम अशी काही दिसून आली नाही. पुढील कारवाई करणार.